नमस्कार हो रसिक मायबाप, स्वागत आहे बघा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज लवकरच आलो मित्रांनो घरी, कारण मला घेऊन जायचं होतं आईला दवाखान्याला अकलूजला. मग काय आलो, आईनं मस्त मध्ये गरम गरम पाणी केलं तर आंघोळ बिंघोळ केलो, सुरू केली तयारी. बिछाना घेतला, जेवण वगैरे घेतलं, सगळं दवाखान्याच्या फायली घेतल्या. आणि आमच्या पिल्याचं वेगळंच असते बघा, सगळं जग एकीकडं आणि ही एकीकडं. आणि आम्हाला धाकधूक तिच्या आईला इष्टी भेटते नाही. मग निघाला घरातनं, हळूहळू आला स्टँडवर. पहिला गेल्या गेल्याच चौकशी केलो बा इष्टी आहे का नाही ते. त्याने म्हणले अजून आली नाही. मग दुकानापाशी थांबलो तिथं. मग आई म्हणली पापडी बिपडी काय घेतो का. मग आता मला झाली लहानपणाची आठवण, घेतलं पापड्या वगैरे कुरकुरे वगैरे. मी पैसे द्याल तो, आईने काय मला देऊ दिलं नाही. राहू दे म्हणलं, तेवढंच माझ्याकडे वाचले म्हणलं पैसे माझी. शेवटी मित्रांनो इष्टी आली 9 वाजता. पूर्ण इष्टी रिकामीच होती बा. आईला म्हणलं इष्टी बुक केल्या म्हणलं. हां, आपलं काम हलकं नसतं हो. मग निघालो. मग खारे, गोळ्या, चॉकलेट, चक्की. एकाला एक माणूस आला. आई म्हणली काय खातो का. मग मी म्हणलं लेमन गोळ्या घे. लेमन गोळ्या घेतल्या. मग कंडक्टर आला, तिकीट वगैरे काढला. आईला घेतलं हाफ तिकीट. मी म्हणलं माझं पण घ्या की हाफ तिकीट. तिने मला बघितला, तो बारा काय रे म्हणला. जाऊ द्या म्हणलं. मग निघाला हळूहळू. शेवटी आम्ही पोचलो बघा अकलूजला संध्याकाळी 11 वाजता. मग आता रिक्षा, ती एक कोडं पडलं की. मग रिक्षावाला भेटला, रिक्षा केली. तिथनं डायरेक्ट गेलो बघा दवाखान्यात. दवाखान्यात आला, आलेल्या भुका आल्या होत्या. पहिला जेवण करून घेतला आणि मग ही टाकला आमचा बिछाना. इथं काय चालत ना हो. मी इथंच झोपतो. जिथं जागा मिळेल तिथं झोपावं लागते बघा. काय चालत नाही दवाखान्यात. मग सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, चहा प्यायला गेलो, चहा वगैरे पिला. आमचा एक दिवस नंबर येण्यातच गेला मित्रांनो. अजून एक मुक्काम झाला आमचा. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर साहेब आले. मग आमचा नंबर आला, तपासणी वगैरे केली, गोळ्या वगैरे घेतल्या. तर मित्रांनो हे ब्लॉग करायचं कारण असं की माझ्या आईला संधिवातचा खूप त्रास होत होता. गुडघा दुखायचा, हात दुखायचा, एवढा भयानक त्रास होता. भरपूर ठिकाणी इलाज केला पण कुठंच फरक पडला नाही. मग शेवटी एकाने आमच्या भाऊजीने अकलूजला पत्ता सांगितले. मग अकलूजला जाऊन आम्ही ट्रीटमेंट घेतला. तेव्हापासून चांगला फरक पडला आहे. तर व्हिडिओ मित्रांनो एवढा शेअर करा की तुमचेही कोण नातेवाईक असतील ज्यांना हा संधिवातचा वगैरे त्रास आहे, गुडघेदुखीचा, त्यांनी एकदा अकलूजला अवश्य भेट द्या. मित्रांनो ब्लॉग कसा वाटला शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.